हाय फ्रेंड्स, हाय हॅलो, हाव आर यू? कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आज मी जाणार आहे कॉलेजला आणि हा चष्मा मी यासाठी घातला आहे कारण माझ्या डोळ्याला काय झालं आहे, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, मलाच नाही माहिती काय झालं आहे आणि थोडंसं सुजलं आहे पण. सो त्याच्यामध्ये काही घाण वगैरे जाऊ नये, बाहेरची धूळ वगैरे, म्हणून मी घातलं आहे. तर आज मी जाणार आहे कॉलेजला आणि मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी शूट करेल आणि जर पॉसिबल नाही झालं तर तुम्ही समजून घ्या, पण मी माझं 100% देण्याचा प्रयत्न करेन. तर आता आपण निघूयात लवकर कारण मला बसनी जायचं आहे. परत बस निघून गेली की मला परत 1 तास वेट करावं लागेल. तर आता आपण जाऊया. हे आहे आमच्या कॉलेजमधलं गणपती मंदिर आणि आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि दिवसाची सुरुवात करूया. हे आमच्या कॉलेजमध्येच आहे तसं मंदिर. मी आलेली आहे कॉलेजमध्ये आणि आता गणपती बाप्पांचं दर्शन पण घेतलेलं आहे आणि डोळ्यामध्ये जास्त धूळ वगैरे जाऊ नये म्हणून मी चष्मा घातला आहे. तर मला वाटेल मला लागलेला आहे चष्मा, नंबरचा चष्मा आहे, पण तसं काहीच नाही आहे. तर धूळ वगैरे जाऊ नये, परत त्रास होऊ नये म्हणून मी हा चष्मा घातलेला आहे. तर आता आपण जाऊया. आलेली आहे कॉलेजमध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हा फुटबॉलचा ग्राउंड आहे. इथं खूप सारे गेम्स वगैरे होतात आणि आता मी आलेली आहे. तर आता आपण पहिल्यांदा लायब्ररीमध्ये जाऊयात कारण मी क्लासमध्ये तर नाही जाणार आता. तर फ्रेंड्स, ही आहे आमच्या कॉलेजची लायब्ररी आणि इथं खूप शांतता असते, भारी वाटते इथं आल्यानंतर. आत्ताच मी येऊन लायब्ररीमध्ये बसलेली आहे. तर आता लायब्ररीमध्ये बसून करायचं काय म्हणून मी असाइनमेंट कंप्लीट करायला घेतली, जी की माझी कंप्लीट नव्हती. तर मी घातलेला चष्मा कसा दिसतो मला नक्की सांगा कारण मला चष्मा घालायची सवय नाही आहे. प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आणि मला पण प्राइस भेटलेला आहे. तर मी तुम्हाला हॉस्टेलवरती गेल्यावर दाखवते की मला काय प्राइस भेटले ते. तर आता प्रोग्राम संपलेला आहे आणि आता आपण निघूया हॉस्टेलवरती. फ्रेंड्स, आत्ताच प्राइस डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम संपला आणि मी आता चाललेली आहे हॉस्टेलवरती आणि आता मी चाललेली आहे बस स्टँडवरती. सो बसची वाट बघत थांबावं लागेल. म्हटलं खूप ऊन पण होतं, म्हटलं आईस्क्रीम घ्यावं म्हणून मी आईस्क्रीम घेतलेली आहे आणि आता जाऊन थांबायचं, बसची वाट बघायची आणि नंतर ना हॉस्टेलवर जायचं. भूक पण लागलेली आहे, बघूया आता, लवकर जाऊयात आपण. आत्ताच मी आलेली आहे हॉस्टेलवरती आणि ऊन पण खूप पडलं होतं, तर अशा उन्हातच मी आले. ठीक आहे, आणि तुम्हाला दाखवते मला प्राईजमध्ये काय भेटलं आज. हे बघा, हे आहे माझं सर्टिफिकेट, याच्यावरती माझं नाव पण आहे आणि इथं लिहिलेलं आहे फर्स्ट रनरअप. आणि ही ट्रॉफी पण भेटलेली आहे. अरे सॉरी, उलटी धरली वाटतं. हां, ही ट्रॉफी पण भेटलेली आहे आणि इथं लिहिलेलं आहे फॅशन शो थीम 1 फर्स्ट रनरअप. तर आमच्या कॉलेजमध्ये क्षितिज म्हणून असतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे डेज सेलिब्रेट केले जातात आणि त्याच्यामध्ये फॅशन शो पण एक होतं आणि त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं, त्याचं हे प्राईज आहे. तर आज हे मला भेटलं. ठीक आहे, आणि ह्या खूप उन्हात आल्यामुळं ना, उन्हात फिरल्यामुळं, बाहेर फिरल्यामुळं, वारं ऊन लागून ना डोळ्याला थोडासा त्रास व्हायला लागला. ठीक आहे, काही नाही, ड्रॉप्स वगैरे मी घालेल, परत होऊन जाईल ठीक. तर ऊन पण खूप पडलेलं आहे आणि गरम पण खूप व्हायला लागलं. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. लवकरच भेटूया आपण एक नवीन व्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.